चिपळूण नगर परिषद 2025 सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आतापर्यंत शहरांमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. मुळातच मी काँग्रेस पक्षाचा असताना माझ्यावरती कट कारस्थान केलेलं आहे. 1 ते सव्वा महिन्यापूर्वी एक षडयंत्र रचलं गेलं की लियाकत शाह नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या शहरात 2-2.5 वर्ष काम करत आहेत, तर त्यांना रिणांगणातून कसं बाद करायचं याचा सुनियोजित कटकारस्थान करून माझ्यावरती फार मोठा अन्याय केलेला आहे. की गेली 10-12 वर्ष मी 15 वर्ष पक्षाचं काम करतोय. 10 वर्ष शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष होतो. त्यांना पूर्णपणे माहिती होती आणि की जर लियाकत शाह मैदानात असतील तर त्यांना पराभव करणं सोपं नाही, या सर्वाची त्यांना जाण होती. म्हणून षडयंत्र रचून मला रिणांगणातून अपक्ष म्हणून चिपळूण शहरासमोर, जनतेसमोर मला जावं लागलं. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असणारा गेल्या 30-35 वर्षाचा इतिहास बघितला की शहरामध्ये कोणत्याही चांगली विधायक कामं झालेली नाहीत. शहरातील रस्ते असू दे, गटारे असू दे, गार्डन असू दे, पार्किंगच्या जागा असू दे, अनेक ठिकाणी गेल्या 5-7 वर्षात सुद्धा, गेल्या बॉडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. ज्या पद्धतीने शहराला विकासाकडे घेऊन जाणारी गती देण्याची आवश्यकता होती, ती दिलेली नाही. चिपळूण शहर आणि चिपळूण तालुका हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत शहर आहे आणि चिपळूणचं राजकारण आणि याचे दुर्गामी परिणाम पूर्ण जिल्ह्यावर मध्ये घडत आहे. मुळातच महाविकास आघाडी व्हावी म्हणून आम्ही प्रथम चर्चेत होतो, परंतु आम्ही लोकसभेला माजी खासदार विनायकजी राऊत यांचं काम केलं आणि विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रशांत यादव यांचं काम केलं. त्यामुळे आम्ही नगराध्यक्ष पदासाठी आग्रही होतो. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उद्या 2 दिवसात प्रचार संपणार आहे. तर प्रचार करताना मी ज्या गतीने धावत आहे, सकाळी 7 वाजता बाहेर पडत आहे, रात्री 12 वाजेपर्यंत, आणि सर्वसामान्य जनतेत जात आहे. मुळातच चिपळूणची निवडणूक ही कोणत्या नेत्या, राजकीय पुढारी यांच्या हातात राहिलेली नाही. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं स्वतःच्या हाती घेतलेली आहे. मुळातच काल माझ्यावरती राष्ट्रवादीचे नगराध्यक्षाचे इच्छुक उमेदवार, मुळातच त्यांनी लोकसभा लढवली, आमदारकी भूषवली, 2 वेळा नगराध्यक्ष पदी भूषवलं, तरीही आता पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी वयाच्या 78-80व्या वर्षी सुद्धा इच्छुक आहेत. त्यांनी काल एका प्रचार सभेमध्ये माझ्यावरती आरोप केला की लियाकत शाह हे मुस्लिम समाजाची मते खाण्यासाठी उभे आहेत. मुळातच माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर 2 महिन्यापूर्वी ज्या बैठका झाल्या, तिथूनच हे षडयंत्र रचलं गेलेलं आहे. महायुतीचा उमेदवार उमेश सकपाळ आहे, तसाच उदय सामंतचे डमी उमेदवार हे रमेश कदम आहेत. जेणेकरून महाविकास आघाडीचा उमेदवार रमेश कदम आणि युतीचा उमेश सकपाळ हे दोन्ही उमेदवार हे पालकमंत्री उदय सामंत यांच्यात आहेत. रमेश कदम हे डमी उमेदवार आहेत. हे आमची मतं खाण्यासाठी, जी शहरामध्ये सेक्युलर मतं आहेत, विचारधारांची ते मतं आहेत, संविधानाला मानणारा वर्ग आहे, या सर्वांची मते खाण्यासाठीच उभे आहेत. आज चिपळूण शहरामध्ये मला जनतेला चर्चेतून असं ऐकू येतंय की मतांना 2,000-3,000 रुपये वाटले जात आहेत. या शहरामध्ये 5 ते 10 कोटी रुपये आलेले आहेत. हे 5 ते 10 कोटी रुपये फक्त लियाकत शाहचा पराभव करण्यासाठी आलेले आहेत. काही करून मी सर्वसामान्य जनतेत राहणार माणूस आहे. मी सर्वसामान्य आहे. माझ्या एवढा मोठा पैसा नाही. जाणून बुजून मला पाडण्याचा हा डाव रचलेला आहे. पण मुळातच मी आज सांगून ठेवतो, 2 तारखेला चिपळूण शहरामध्ये होणाऱ्या मतदानाच्या 35% मतदान हे मला एकट्याला मिळणार आहे. माझा विजय हा निश्चित झालेला आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्यामुळे नेत्यांच्या हातात राहिलेलं नाही. मुळातच ज्या
30 वर्ष कार्यकर्त्यांनी रमेश कदम गटाशी संघर्ष केला, तेही नाराज आहेत. भाजपमध्ये काही लोक नाराज आहेत. अजित पवार गटाचा नगराध्यक्ष नसल्यामुळे त्याही गटात काही नाराज आहेत. अंतर्गत नेत्यांची नाराजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी याचा फायदा या निवडणुकीत मला नक्की होणार आहे. आणि मी 3 तारखेला 2 तारखेला तुम्हाला दुपारी 3 वाजेपर्यंत कळेल की 3 तारखेला गुलाल कोण उधळणार. जगलबाई, तुम्ही आता एक आरोप केला की उदय सामंत साहेब यांनी रमेश कदम यांना डमी उमेदवार म्हणून बघितले. कोणत्या तथ्याच्या आधारे आरोप? कारण मुळातच रमेशभाई कदम यांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्या 2 बैठका झालेल्या आहेत. त्यावेळेला त्यांना शिंदे गटात जाण्याची ऑफर ही सर्वत्र चर्चेत आहे की ते शिंदे गटात जाणार होते. परंतु त्यांना शिंदे गटात गेल्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न होता. म्हणून तुम्ही महाविकास आघाडीतच राहा आणि तुम्हीही लढवा आणि जिंकल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या, अशी चर्चा सगळीकडे चालू होती. म्हणजे उदय सामंत हे त्यांच्या उमेदवाराला मत द्यायसाठी प्रयत्न न करता रमेश कदमांना करतील का उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न? मुळात तेच चालू आहे शहरात. नाही करतील म्हणजे असा तुमचा विश्वास आहे का? ठाम विश्वास आहे. दोन्ही उमेदवार पालकमंत्री उदय सामंतचेच आहे. मग त्यातले रमेश कदमांना निवडून आणण्यासाठी उदय सामंत प्रयत्न करणार असं तुमचं म्हणणं आहे का? आता नाही, उदय सामंत आता युतीचं काम करतायत, पण ते महाविकास आघाडीतून लढणारा उमेदवार जर का जिंकला असता तर त्यांनाही एक शिंदे गटात घेणार होते. मग तुम्ही असं गुपगुप्ती सांगू नका. मी आता आरोप केला की उदय सामंतची जी खेळी आहे म्हणून म्हटलं की त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार स्पष्ट सांगा. दोघातला कोणी जिंकला तरी त्यांचाच होता. ही अशी पद्धतीची खेळी होती. पण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे ही खेळी त्यांची अयशस्वी झाली. तुम्ही आरोप केला की पैसे आहेत. असं कुठली माहिती आहे की पैसे आले नाही, जे मी आता फिरतोय ते मतदारातून येत आहेत की मला मताला 2,000 रुपये मिळत आहेत, 3,000 रुपये मिळत आहेत. मी पैसे वाटप जोरात चालू आहे. मोठे मोठे कार्यकर्ते घेतले जातात. आता मला गेल्या 3-4 दिवसाचा अनुभव आहे की माझ्या अनेक कार्यकर्त्यांना ही नेते बोलवत आहेत, बाबा तू थांब, कशाचं का काम करतोय, तो अपक्ष आहे, असं लोकांना भीती आणि थोडी दहशत दाखवत आहे. नाही, तक्रारी मी अजून काही केलेली नाही. पण जो काय प्रकार चालू आहे याला मी गांभीर्याने लक्ष देतोय आणि मी माझ्या सर्व मित्रांना आणि त्यांना घेऊन मी विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेईन. मी दुसरं सांगितलं की सर्वांचं असं हे आहे की लियाकत नगराध्यक्षपदी नको, याचं काय कारण असं? मुळात कसं, जी नगरपालिका आहे आणि पुढील येणारा निधी आहे, लियाकत पारदर्शक, माझं जे कॅम्प्युटर चिन्ह आहे की पारदर्शक, स्वच्छता आणि विकास, या लोकांना शहरातही विकास करण्यात कोणतेही गांभीर्य नसून हे नेते फक्त स्वतःचे पक्ष बदलतात. कार्यकर्ते आहेत तिथे राहत आहेत. नेत्यांना स्वार्थिक फायदा आणि इंटरेस्ट आहे. महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणजे काँग्रेस. म्हणजे एका पक्षाची 3 भाग, बरोबर, एका संघटनेची 3 भाग. त्या तिसऱ्या भागामधून तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडले. त्याच्यानंतर आता तुम्ही अपक्ष म्हणून करता. अशी कोणती तुमच्याकडे ताकद आहे की सगळेजण एकत्र मिळून तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करताय असं तुम्हाला? ज्या पद्धतीने मला मी सुरुवातीपासून उभा राहण्याची जी इच्छा होती, तेव्हा माझ्या घरी कमीत कमी 50 एक लोटे रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी मोठी लोक आली, कार्यकर्ते आले विविध पक्षाचे, की तू उभा राहू नको, थांब, पडशील, तुला लोक स्वीकारणार नाही, आम्ही अनुभव आहे. मुळात माझ्याकडेही अनुभव चांगला आहे आणि मीही प्रशासन आणि सगळं व्यवस्थित हाताळू शकतो. तुला अनुभव नाही, तू पैशापुढे टिकणार नाही, असे जे काय मला निरोप यायचे आणि अनेक माणसं माझ्याकडे पाठवली होती. आता तू थांब, पुढल्या वेळेला बघू. परंतु मी नाही म्हटलं, या वेळेला मी निवडणूक लढवणार आणि मी गेली 2-2.5 वर्ष निवडणुकीची तयारी करत आहे. मुळातच हा जो षडयंत्राचा भाग आहे, यामध्ये बरेच काँग्रेसचे पण आमचे हे आहेत की लोक यांनी आर्थिक फायदा केलेला आहे मला बाद करण्यात. त्यांना दुसऱ्याकडून, इतर पक्षाकडून किंवा इतर राजकीय पुढाऱ्याकडून त्यांना काही रक्कम मिळालेली आहे. जी क्लिप आता व्हायरल होत आहे, मला जनतेच्या हातून कानावर आलोय की एक सुरेश कातकरची जी एक क्लिप व्हायरल झालेली आहे, ती क्लिप मधून तुम्ही जर ऐकली तर तुम्हाला स्पष्ट जाणवेल की लियाकतशाहला बाद करण्याचा आणि सुधीर शिंदेना उमेदवारी देण्याचा हा षडयंत्राचा भाग होता आणि त्याच्यात सुरेश कातकर यांनी आर्थिक फायदा करून घेतलेला आहे.
आरोप झाला, दुसरा आरोप पैसे झाला. पुरावा काय? हवेत आरोप करू नका. पुरावे सांगा. आता क्लिप आली, पुरावे तुम्हीच मला सांगताय क्लिप आली अगोदर आणि तुमचे क्लिप बघा. क्लिप तुमचे त्या विचार आवाजात झाले का क्लिप काय? त्या आवाजात तुम्ही होती. अगोदर बोलताय की रमेश कदम हे पालकमंत्री तुम्ही उमेदवार आहे. दुसरा आरोप करताय, पैसे आरोप करताय. आयोगाकडे तक्रार केली का? पहिला जो आरोप होता त्याचा पुरावा नेमका काय? हवेत आरोप करू नका. मुळातच रमेश कदमनी जे माझ्यावर आरोप केले मत खाण्याचे याबद्दल मी बोलतोय आणि रमेश कदमनी स्वतः सांगितलेलं आहे की कशावर पालकमंत्री दाखवणार तुम्ही ते डमी उमेदवार म्हणून? तुमचा नेमका पुरावा काय? त्यांनी स्वतः सांगितले आमच्या 2 गुप्त बैठका झालेल्या आहेत, पालित बैठका झालेल्या आहेत, 2-3 बैठका कशासाठी होतात? काहीतरी षडयंत्र असणार ना बनवलेलं, म्हणून तर झालेल्या आहेत बैठका. अशाच बैठका काय होत नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आले ते कुठे दाखला दिसत नाही. असं ते कळालं नाही. 100% मी माझ्या सहकार्यांना सर्वांना विश्वासात घेतो आणि त्या यापुढे जाण्याचा विचार करतो. ओके, ओके.